एवढी घाई नेमकी कशासाठी? एवढ्या घाईघाईमध्ये शपथविधी पार पाडण्याची नेमकी गरज काय होती? सुनेत्रा पवार यांचा शपथविधी नुकताच पार पडला आणि या दरम्यान राज्यभरामध्ये हाच प्रश्न अनेक जण विचारताना दिसतायत. उपमुख्यमंत्री पद हे जर संविधानिक पदच नाहीये आणि जर सरकार देखील भक्कम आहे, मग अशा परिस्थितीमध्ये घाईघाईमध्ये शपथविधी उरकण्याची गरज काय होती, असा एकंदरीत या प्रश्नाचा सूर होता. मात्र जर मानवी भावनांचा विचार केला तर ही गोष्ट घाईघाईची वाटू शकते. मात्र राजकीय दृष्टिकोनामधनं जर विचार केला तर ही गोष्ट का केली हे कळायला फारसा वेळ लागणार नाही. तर पहिला मुद्दा, अजित पवारांच्या निधनानंतर तात्काळ शरद पवारांकडे हे पद द्यावं अशी मागणी पुढे आली असती आणि मग अजित पवारांच्या पश्चात या मागणीला विरोध करणं हे सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल किंवा छगन भुजबळ यांना देखील शक्य झालं नसतं. त्यानंतर मग पक्षाची सूत्र ही सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडे गेली असती. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना हे मान्य देखील झालं असतं. मात्र राष्ट्रवादीची चव बिघडू न देणाऱ्या अनेक नेत्यांना ही गोष्ट मुळीच मान्य नव्हती. दुसरा मुद्दा, धार्मिक विधीनंतर सर्व पवार कुटुंबीय एकत्र बसले असते आणि त्यावेळी मग राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याला किंवा कुठल्याही आमदारांना त्या ठिकाणी बोलणं हे शक्य झालं नसतं. स्वतः सुनेत्राताईंना देखील कुटुंबाला विरोध करता आला नसता आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अगदी झटपट हा शपथविधी उरकून टाकला आणि ही परिस्थिती आणि शक्यता संपवून टाकली आहे. आता तिसरा मुद्दा, जोपर्यंत अजितदादा होते तोपर्यंत राष्ट्रवादीला शरद पवारांचा वारसा हवा होता. मात्र अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना शरद पवारांचा नाही तर अजित पवारांचा वारसा हवा होता. त्यामुळे आपसुकच सुनेत्रा पवार यांच्या नावाची वर्णी लागली आहे आणि जर वेळ घेतला असता तर सुनेत्रा पवारांच्या नावाला अनेक पर्याय उभे राहिले असते किंवा मग सुनेत्रा पवार यांना कुठलाही अनुभव नाहीये हा मुद्दा पुढे आला असता आणि तसं पाहायला गेलं तर शरद पवार यांना हा घाईघाईनं केलेला शपथविधी जास्त रुचला नाही हे कळायला काही फारसा वेळ लागला नाही. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याबद्दल मला काहीही माहिती नाहीये असं शरद पवार यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय आणि तेही शपथविधी होण्याच्या आधी. आणि इथेच दोनही राष्ट्रवादी भविष्यामध्ये एकत्र येतील या शक्यता जवळजवळ मावळल्या आहेत. एकंदरीतच अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीनं राष्ट्रवादीमध्ये फुटीची बीजं रोवली गेली आणि सुनेत्रा पवार यांच्या घाईघाईच्या शपथविधीमुळे शरद पवारांपासून राष्ट्रवादी कायमची दुरावली असं दिसतंय.